मला जे कळालेलं आहे खरं खोटं माहित नाही, नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता, पण तरी सुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो. पेपर फुटीपासून शेतकऱ्यापर्यंत, शहरीपासून ग्रामीणपर्यंत कुठेही न घाबरता लोकांच्या युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो. युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली. नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता, त्या पद्धतीने नोटीसही आलेली आहे. अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे 2-3 महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं सांगतो, मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे. आणि हे करत असताना जर तू उद्या मला काही जेल येईल तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेन, हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे. जर कोणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेल्या कारवाईत फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे. कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असणाऱ्या राज्य सरकारला त्या